पनवेल तालुक्यात निवडणूक रणधुमाळी भाजप आघाडीवर असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांच्याकडून करण्यात येत असून आज उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या विषयात भाजपवर आरोप करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे भाजप समर्थक पदाधिकाऱ्यांकडून बोलले जाते। हा राजकीय गोंधळ चर्चेचा विषय जानेवारी मात्र या पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आघाडीमध्ये जोरदार पाठिंबा प्राप्त झाली असल्याचे चित्र पाहायला मिळाले। भाजप समर्थकांनी प्रसार माध्यमांना सांगितले। भारतीय जनता पार्टीचे आदई पंचायत समिती गणातील उमेदवार भूपेंद्र पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की भाजपचा प्रचार विकासाच्या मुद्द्यावर केंद्रित असून पक्षाला जनतेचा मोठा प्रतिसाद आहे। उमेदवार व कार्यकर्ते प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधत प्रचारात आघाडीवर असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त करत सर्व आरोप फेटाळले। दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार पराभवाच्या भीतीने जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत असून समाज माध्यमातून अपप्रचार करत आहे। आदई पंचायत गणातील उमेदवार भूपेंद्र पाटील यांनी उमेदवार ठामपणे विकास व विश्वास भाजप कोणत्याहीच्या बळावर निवडणुकीला सामोरं जात असल्याचे स्पष्ट केले। पनवेल हद्दीतील निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसाच राजकीय ताप वाढताना दिसत असून पनवेल तालुक्यात मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे। आजचा जो प्रकार घडला तुम्ही पण प्रसार माध्यमातून बघितलं। शेका पक्ष असतील, दुसरे विरोधक असतील, जे आरोप करतायत ते साफ खोटे आहेत। असे भाजपकडून असा कुठलाही प्रकार घडलेला नाही। उलट त्यांनीच त्या उमेदवारावर दबाव टाकला असेल, कुठला आमिष दाखवला असेल, त्याच्यामुळे त्या उमेदवारांनी माघार घेतली। त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा किंवा आमच्या कुठल्या माझा किंवा आणि भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही कार्यकर्त्याचा त्याच्यात सहभाग नाही। म्हणजे आदई पंचायत समिती नेरे जिल्हा परिषद जो असेल हा आमचा बालेकिल्ला आहे। मागच्या निवडणुकीमध्ये मी सर्वाधिक मताधिकाऱ्यांनी निवडून आलो होतो आणि त्या मतदारसंघामध्ये विलास फडके सुद्धा त्याच्या मिसेस उभ्या होत्या जिल्हा परिषदला, त्या सुद्धा पराभूत झाल्या होत्या। त्यामुळे हा बालेकिल्ला आहे आमचा आणि त्यांना निश्चितपणे कुठलं रस्ता दिसत नाहीये, त्याच्यामुळे हे निरनिराळे नाटक करून चोराच्या उलट्या बोंबा जे बोलतो ना आपण, त्या प्रकारचा हा प्रकार त्यांनी आज केलेला आहे। खरं पाहता हे असे प्रकार हे राजकारणी ते आहेत, आम्ही पण आहोत, परंतु हे असे खोटे प्रकार करून नागरिकांमध्ये कुठलाही संभ्रम नाहीये। नागरिकांमध्ये एकच आहे की भारतीय जनता पार्टी आमदार प्रशांत दारू साहेब यांच्या नेतृत्वाखाली इथले लोकनेते रामशेठ टोकरे साहेब, आमचे नेते अरुणशेठ भगत साहेब, जिल्हाध्यक्ष अविनाश पुरी साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय त्या विश्वासाच्या जोरावर आणि विकासाच्या जोरावर आम्ही लोकांपर्यंत जातोय। याच्यामध्ये कुठलं खोटं नाहीये किंवा नाहीये, त्याच्यामुळे आम्ही विकासाच्या जोरावर मतं मागतो आणि ते निश्चितपणे नागरिकांना माहिती आहे। त्याच्यामुळे मी विजय तर नक्कीच होणार आहे। त्यांना विरोधकांना काय खोटे प्रकार करायचे असेल त्यांना करू द्या, मी त्याच्याकडे जास्त काय लक्ष देत नाहीये। माझा विजय निश्चित होणार आहे। मी मतदारांना एवढंच आवाहन करेन की नेरे जिल्हा परिषद गटातील आमचे उमेदवार आत्माराम बाळू भस्मा आणि मी आदई पंचायत समिती गणातून भूपेंद्र सदानंद पाटील, आम्ही दोघे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहोत। राष्ट्रवादी RPI आठवले गटाचे महायुतीचे आम्ही उमेदवार आहोत। आम्ही नागरिकांना एवढंच आवाहन करतो की विकासाला प्राधान्य देऊन आम्हाला भरघोस मतांनी आपण निवडून द्यावे, हीच नागरिकांना आवाहन करतो। धन्यवाद।